हा करेक्ट. गाढव वळी गजानन आणि सटवी करी बाळातून. आपल्या कपाळावर भाग्य लिहायला 2 मिनिटासाठी येणारी सटवी पाहिली तुम्ही? 2 मिनिटासाठी कपाळावर भाग्य लिहायला येणारी सटवी रावणाच्या घरी बाळात पण करायला होती. तू मागे आलाय हो बा. बाळात पण करायला होती, बाळात पण करायला. सटवीला दुसरीकडे जायला चान्सच नव्हता. तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल कस काय? त्याच्याच घरी पसारा लय होता रावणाच्या घरी. 80,000 बायका, 1,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू. त्या सटवीला कशाला वेळ मिळते दुसऱ्याच्या बाळात? एकाला 12 पोरं होती. 12 पोरं होती. कशाला आपण करायची 1 डझन? 12 पोरं होती. आणि 12 पोराचा बाप, 12 पोराची लग्न झाले, कर्मचारी सगळी पोरं. एके दिवशी चपात्या लाटाले बरं का. पाटलासारखा माणूस समोरून म्हणले, बाळासाहेब चपात्या लाटाला हो तुम्ही? हो म्हणले महाराज. मंडळी नाही का? नाही नाही म्हणली. नांदेडला गेली. नांदेड. 5-6 दिवस तुम्हाला करावं लागतं चपात्या. आता नाही म्हणले. 12 महिने मलाच करावं लागते. तर म्हणलं का बरं? 7 नंबरच्या सुनाची डिलिव्हरी आहे म्हणला, नांदेडला गेली. 3 नंबरचा औरंगाबादला राहते म्हणला. हे 7 नंबरची झालं की 3 नंबरची येणार आहे मला डिलिव्हरीला. त्याचं झालं की 11वा नंबर हैदराबादला आहे म्हणला. त्याचा नंबर आहे. 11व्या नंबरचं झालं की 1 नंबरचं पुण्याला आहे म्हणला. त्याचा आहे म्हणला. 12 पोर आहेत, 12 सुना आहेत, 12 महिने आपला हात जगन्नाथ आहे म्हणला. काय तसं याचं जसं 12 बापाच्या 12 पोराच्या बापाची अवस्था, तसं रावणाची अवस्था. एवढं वैभव रावणाकडे असताना, रावणाकडे एवढं वैभव असताना सीता रावणाच्या बंदीशाळेमध्ये, अशोकवनामध्ये हनुमंतरायाचा संवाद चालू आहे. हनुमंतराय सीता देवीला म्हणतात, जानकी माता मी आलोय. प्रभू रामाचा दास. सीतेला खरं वाटत नव्हतं. हा खोट बोलतो, मायावी राक्षस असेल, रावणाने पाठवलेला असेल. हनुमंतराय अनेक प्रयत्नाने सांगतात, माझ्या रामाची शपथ घेऊन सांगतो मी रामाचा दास. आणि खरं न वाटण्याचं सारखंच परिस्थिती निर्माण होती. हातातली मुद्रिका काढली हनुमंतरायांनी आणि सीतेच्या हातात देण्याबरोबर सीता मातेने त्या मुद्रिकेला घेऊन मस्तकाला लावलं, मुद्रिकेला प्रणाम केला. साक्षात प्रभू रामचंद्राची प्रतिमा त्या मुद्रिकेमध्ये पाहिली, हृदयाला धरलं आणि डोळ्यातून घळ 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 अश्रूच्या धारा टिपकायला लागल्या. हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता तू माझ्या रामाचा सेवक आहे ना, माझी एक विनंती आहे, एक विनंती आहे, मला इथून मुक्त कर. आता लगेच मला घेऊन जाणार, माझ्या प्रभू रामचंद्राला भेटायचंय, माझ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचंय, मला मुक्त कर ह्या राक्षसाच्या नगरीतून. हनुमंतरायांनी सांगितलं, माते एका क्षणाचा विलंब लावला नसता. रावणाचं कोणतंही सैन्य जर समोर आलं असतं तर एका बुक्कीमध्ये म्हटले एका वज्रप्रहारामध्ये त्यांचा नाश केला असता. पण माझ्या स्वामींनी फक्त तुमची भेट घेऊन यायला सांगितलं. माझ्या स्वामींनी तुम्हाला आणायला नाही सांगितलं. माझ्या स्वामीची आज्ञा आल्याशिवाय, माझ्या स्वामीच्या आज्ञेशिवाय, माझ्या स्वामीच्या वचनाशिवाय मी ह्या झाडाचं पान सुद्धा तोडू शकत नाही. माझा श्रद्धाभाव माझ्या त्या प्रभूवरती आहे. याला म्हणायचं स्वामी काज. काय म्हणायचं याला? स्वामी काज. आणि ह्या प्रामाणिकपणाने
इमानदारीने केलेली सेवा, इमानदारीने केलेली सेवा. आमच्या घरी एक नोकर होता. आमच्या घरी माझं गाव जवळ इथून फार मोठी शेती आहे. 2-4 नोकर असायचे. आमच्या वडिलाला म्हणायचा, पाटील टेन्शन घेऊ नका, खळ मी राखीत राहणार म्हणून. पाटील गेले की 2-3 गोण्या उचलून तुरीच्या वळीत लंपास करणार. हा, आता ह्याला इमानदार म्हणावं का, त्याला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा. लक्षात घ्या, रामचंद्र प्रभूची सेवा हनुमंतरायाने एवढी केली. किती केली सेवा? प्रामाणिकपणाने, एकनिष्ठतेने, आत्मविश्वासाने केली. रत्नाचा हार गळ्यात घातला तरी रत्नाला झिडकारलं माझ्या हनुमंतरायाने. आणि त्या स्वामीच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये प्रभू रामचंद्र अंतिम समयाला म्हणतात, हनुमंता अरे तुझ्यामुळे मी सीतेचा शोध तू लावला नाही का, लंका दहन तू केलं. माझ्या बंधू लक्ष्मणाला शक्ती लागली त्या वेळेला, अरे एका क्षणाचा विलंब न करता द्रोणागिरी आणण्यासाठी गेला. किती संकट तुला आलं, भरताने बाण मारून तुला खाली खेचलं, कालनेमी नावाचा राक्षस तुला रस्त्यात आडवा आला. सर्व संकटावर मात करून सूर्य उदयाच्या अगोदर माझ्या बंधू लक्ष्मणाला उठवण्यासाठी दिव्य संजीवनी घेऊन आला. अरे या मोबदल्यामध्ये मी तुला काय देऊ, काय देऊ? हनुमंतरायाने काहीच नका देऊ, प्रभू तुमच्या चरणाची सेवा द्या. तरी पण रामचंद्र प्रभूने हनुमंतरायाला एक दिलं. नीट ऐका, हनुमंता ह्या पृथ्वी तलावरती एखाद्या गावात माझं मंदिर नसेल, पण तुझं मंदिर असल्याशिवाय गाव सुद्धा तयार होणार नाही. ही देणगी प्रभू रामचंद्राने सेवेच्या मोबदल्यात हनुमंताला दिलेली. लक्षात. म्हणून वाडी वस्त्यावरती बंजारा समाजाच्या तांड्यावरती सुद्धा हनुमंतरायाचं मंदिर आहे का नाही? हनुमंतरायाचं मंदिर नाही ते गाव दाखवा आणि 5,000 रुपये बक्षीस मिळवा. हो, हनुमंतरायाचं 5,000 कमी वाटतात का? बरं, हनुमंतरायाचं मंदिर दाखवा आणि नाही ते गाव दाखवा आणि आजच्या कीर्तनाचं पाकिट मिळवा. हा, आजच्या कीर्तनाचं पाकिट इथं कलमुके सरांच्या हस्ते, पाळेकर सरांच्या हस्ते इथंच देऊन टाकतो. फक्त नाव सांगा तुम्ही. हा, आज नाही तर कधीही सांगा, मग पैसे काढून घेतो पाकिट तसंच ठेवतो. काय दिलं प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला? काय केली हनुमंत? दासत्व निकटे हनुमंते पैकेले म्हणून देखील रामचरण. दासत्व भक्ती हनुमंतरायाने केली. स्वामी का चला धन्य धन्य मने तुका, धन्य धन्य मने स्वामी का. गुरु भक्ती कोणी केली? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळ, हंसारूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकेचारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी. पुढे काय? नारदे व्यासासी. जाऊ द्या, हा अभंग तुम्हाला कठीण वाटेल. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मचिंद्र तयाचा, मचिंद्राने बोध. नवनाथ नावाचा ग्रंथ काढा, मचिंद्रनाथ आणि गोरखनाथाची कथा वाचा 8व्या अध्यायामध्ये. लक्षात घ्या,
8व्या अध्यायामध्ये गोरखनाथ एक दिवशी मधुकरी मागायला गेले आणि त्या मधुकरीमध्ये भाकरी भाजी बेसन वगैरे वगैरे वेगवेगळे मिष्टान्न आले आणि कोणीतरी एक छोटासा वडा त्या मधुकरीमध्ये दिला. मच्छिंद्रनाथाच्या समोर मधुकरी ठेवली आणि गुरुला नमस्कार केला. मधुकरी भक्षण केल्यानंतर वडा एवढा आवडला त्यांना. गोरखनाथाला जवळ बोलून, गोरखनाथा, अरे म्हटले हा वडा एवढा सुंदर लागला ना, अजून एखादा आणला असता तर मी तृप्त झालो असतो. फार छान स्वादिष्ट आहे. म्हटले मग परत घेऊन येऊ का? विचारलं पण नाही. गोरखनाथ ज्या माऊलीने वडा मागितला वाढला होता त्या माऊलीच्या दारात भिक्षान देहि माते. तिला वाटलं दुसरा कोणीतरी भिक्षुक आला असेल म्हणून परत एका पात्रामध्ये भोजन घेऊन वाढायला गेले तर आता एक 15 मिनिटापूर्वी ज्याला आपण भिक्षा दिली तोच आपल्या दारात आलाय. त्याला म्हणले अरे तुला मगाशी दिली ना भिक्षा, पण माते माझ्या गुरुला वडा आवडलाय, तेवढा वडा द्या ना, तेवढा एक वडा द्या. म्हणले नाही नाही, माझी लेकरं बाळ जेवायची अजून बाकी आहेत, घरातली माणसं जेवायची बाकी आहेत. अरे तुला सगळंच द्यायचं असतं का? नाही देणार मी. माऊली तुम्ही म्हणाल ती मी करायला तयार, मला कृपा करा. माझ्या गुरुसाठी मला वडा नेणं गरजेचं आहे. फार तर मला 10 दिवस तुमच्या घरी कामाला ठेवा. म्हणाल ते काम करायला मी तयार आहे, पाणी भरायला तयार आहे, झाडलोट करायला तयार आहे. मला एक वडा द्या, एक वडा द्या. नाही दिलं त्या माऊली. गोरखनाथाने गुडघे टेकवले त्या माऊलीच्या पुढे हात पसरून सांगितलं, माऊली माझ्या गुरुसाठी, माझ्यासाठी नाही म्हणत, मी क्षमा मागतो आपणाला. ठीक आहे, एकदा तुम्ही अंतःकरणातून प्रेमाने मला दान वाढलं ना, मी तुमच्या दारात यायला नाही पाहिजे, पण मला वडा द्या. वडा नेल्याशिवाय मी जाणार नाही, नेल्याशिवाय. तुला वडा हवा असेल म्हणले एक डोळा काढून दे. डोळा काढून दे हा शब्द बाहेर पडण्याबरोबर हा बोट घेतलं गोरखनाथाने, इथून घातलं इथून, आणि एका क्षणाचा विलंब न काढता डोळा बाहेर काढला, माऊलीच्या समोर ठेवला. ते डोळा घ्या पण मला वडा द्या. तिला फक्त ह्याची परीक्षा बघायची होती. परीक्षा. थरथर कापायला लागली ती माऊली, थरथर. आपल्या गुरुसाठी स्वतःचा डोळा जर काढून देत असेल, एक नाही, दोन नाही, 5 वडे दिले तिने, 5 वडे. तो म्हणला मला 5ची गरज नाही, मला एक द्या, एक द्या. 2-3 वडे घेतले. त्या हातातला डोळा तसाच माग धरला आणि ते वडे घेऊन वडे एका हातामध्ये माग धरला आणि तसेच वडे घेऊन गुरुच्या समोर गेले. आणि गुरुच्या समोर गेल्याबरोबर ज्या हातात डोळा होता तो हात असा धरला आणि गुरुला वडा दिला. गोरखनाथा, अरे रक्त का गळते तुझ्या डोळ्यातून? वडा आणलाय तू, ठीक आहे, पण काय झालंय तुझ्या डोळ्याला? डोळ्याला काय झालंय? काही नाही, थोडासा कचरा पडला होता, त्या कचऱ्यामुळे मी जास्त चोळला, त्यामुळे थोडं रक्त यायला लागले. गुरु महाराज तुम्ही पहिलं वडा खाऊन घ्या. नाही नाही, हात तुझ्या डोळ्यावरचा बाजूला कर, मला बघू दे काय करायचं. आणि मी त्यावेळेला ज्या मुठीमध्ये डोळा होता, एका हातामध्ये वडा समोर ठेवला आणि एका हातामध्ये गोरखनाथाने डोळा समोर ठेवला. मच्छिंद्रनाथाच्या कंठ दाटून आला. गुरु असावा, शिष्य असावा तर असा. गुरुचा आत्मा स्थिर करण्यासाठी, गुरुचं वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःचा डोळा काढून द्यायची तयारी आहे. याला म्हणायचं गुरु.
महाराजांची निष्ठा किती असावी अनेक संतांनी आपल्याला सांगितलं, अनेक ग्रंथांनी अनेक शास्त्रांनी आपल्याला सांगितलं. अलीकडच्या काळातला जर गोरखनाथ राहिला असता, गुरुला म्हणला असता तुमचे 2 डोळे काढून द्या, 4 वडे घेऊन येतो, 2 तुम्ही खा, 2 मी खातो म्हणला असता. का खोटं? आताचे गुरु झाले बासकळ आणि शिष्य झाले आजगळ. का एक करते गुरु गुरु आणि भोवती भारू शिष्याचा. बरं का, मी म्हणतो असं नाही, संतांचं प्रमाण आहे. बरोबर आहे का नाही? एक महाराज आता काही महिन्यापूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी प्रत्येक शिष्याला असं एक सांगितलं होतं, गुरु दक्षिणा म्हणून रोजचा 1 रुपया दानपेटीत टाकायचा, घरी ठेवायचा आणि वर्षातून एकदा गुरुच्या आश्रमात आणून द्यायचे. त्या महाराजांचे शिष्य होते जवळपास 5-6 लाख शिष्य असतील महाराष्ट्रामध्ये. आपल्या 2-4 राज्यामध्ये 2-4 लाख रुपये आराम, 2-4 लाख शिष्य आरामशीर असतील. सगळे ते सगळे सोडून द्या, पण आपलं लाखभर शिष्याने जर हा नियम पाळला, समजा दिवसाला दक्षिणा किती जमा झाली? दिवसाला 1 लाख रुपये. 8 दिवसाचे किती होते? महिन्याचे किती झाले? आणि वर्षाचे किती झाले मग? रोजचा 1 रुपया माणसाला जड वाटत नाही, पण ते डोकं चालवणारा गुरु किती बहादर असेल म्हणा. आणि ते वर्षात गल्ले जमा करून शिष्य मंडळी आणण्याच्या अगोदर गुरुच निघून गेले. कुणाला द्यावं पैसे? कुणाला द्यावं? वस्तुस्थिती आहे, खोटं सांगत नाही मी कधी, आहे का? गुरु कसा असावा? गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु. गुरु परमात्मा परेशु. गुरु साक्षात भगवान परमात्म्याची मूर्ती असते. म्हणून ज्ञानोबरायांची 16वा अध्याय ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचा. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. ज्ञानोबराय म्हणतात, आता हृदय ही आपुले चौफाळूनी भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुची. श्री गुरुची गुरु भक्ती. तिसरा मुद्दा आहे पितृवचन. या आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आपल्या आई वडिलाचं वचन पाळण्यासाठी 14 वर्षाच्या वनवासाला जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा आदर्श आमच्या ह्या जगाने घ्यावा, ह्या विश्वाने घ्यावा. आमचे पोरं बापाला वचन देतात, बाबा इमानदारीने सांगतो, उद्या म्हणून अजिबात पुन्हा बसणार नाही. बाबा मला खोटं वाटलं, मला वचन घ्या. एवढ्यावर थांबत नाही, एवढ्या थांबत बाबा, एवढ्यावर थांबत नाही. तुमची शपथ. नाही नाही, ही शपथ. मी काही पेत नाही, तुम्ही काही मरत नाही, तेच सांगालो मी. तुमची शपथ मला आहे बघा, आपलं वचन आहे मला. आता बघा, एकतर म्हणलं आपल्या गावात सप्ताह चालू काय, मला कळतं म्हणला रोज एक महाराज येतात म्हणला
सगळे टाळकरी येतात मला धोंडग्याला काम नाही मला कुठाना वाढून वाढून ठेवलाय मला हे आपलं वचन आहे आपलं हा रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन ना जाय. जुन्या काळात माणसं वचनाला एवढे पाळायचे महाराज एवढे पाळायचे. आमच्या चुलत भावाचा काय सांगावं तुम्हाला चुलत भावाचा आजोळ आमच्या मुखेडच्या पलीकडून आहे पलीकडून त्याच्या मामाला 4 पोरी झाल्या 4 5वी पोरगी झाली त्यावेळेला काय झालं माहिती आहे का मामा दाव घेऊन पळूला झाडा वचन सांगतो मी झाडाकडे पळूला मामीने फोन केला ननंदबाईला काय करा भावाला सांभाळा लवकर या म्हणजे मोटरसायकल होती गाडीवर वेळ घेतली ते रानात पाहू गेला होता त्याला बोलून आणलं दादा काळजी करू नको बरं का 5वी पोरगी झाली म्हणून फाशी घ्यायला आणि म्हणले बघ मला आता 1.5 वर्षाचं पोरग झालं बरं का तुझी ही पोरगी माझ्या पोराला कोणी सांगितलं आमची चुलती म्हणली हो ही पोरगी माझ्या पोराला करते तू काय टेन्शन घेऊ नको ते 4 पोरीचं बघ हे माझं तुला वचन काय म्हटले बरं हे झाल्यावर तरी वचन म्हटले अजून जुन्या काळात थोडं माग गेलं ना ते असं म्हणतात काहीतरी पोटालाच कुंकू लावित हा बरोबर आहे का कुठं लावायचे आणि ते काट्ट मोठं झाल्यावर ते तू ज्याच्या पोटाला लावले त्याला जाऊन बघ म्हणते मला काय करणार याला म्हणायचं वचनन मोडी बोली परिणाम असा झाला पोरगी मोठी झाली आणि पोरग मोठं झालं पोरग मोठं झाल्यावर आता मला शेजारच्या पोराचं होऊ लागलंय सगळ्यांचं याला काय कसं वाटणार झालं उन्हाळ्यात दुसरीकडे बँड वाजू लागलाय मंडप बघून येऊ लागलंय दुसऱ्याची याच काय मन लागणार झालंय एके दिवशी कुणालाही न सांगता मित्र मित्र गुणगुण करायला येतं मग कसं करू तर काय करू तर ती बातमी गेली ह्याच्या आईच्या कानावर गेली की म्हणले बाळू अजिबात गडबड करायचं नाही तुझ्या लग्नाचं नियोजन झालेलं आहे बरं का तुझ्या लग्नाचं नियोजन झालेलं आहे तू अजिबात मुलगी पाहण्याच्या भानगडीत पडू नको तो म्हणला मग नियोजन झालं तर मुलगी कुठली आहे अरे म्हणले मामाची पिंकी ती 5व्या नंबरची मामाची पिंकी म्हणलं घ्या ना मला हट म्हणला मी नाही करून घेणार म्हणला मी मामाची पोरगी करून घ्यायचं म्हणजे जावाय म्हणून काय डेबाजा राहतो का म्हणला तिथे गेल्यावर हा तिथं घरी गेल्यावर पाणी आपल्याच हाताने घेऊन प्यायचं नाही म्हणलं तर मामा मी अजून बाहेर हाव एक चाऱ्याचा भारा घेऊन ये म्हणलं तर घेऊन यावं लागते मला म्हशीला वगार सोडून वगाराला म्हैस सोड तसलं जमत नाही म्हणलं हा कबीरदासजी म्हटले दूर जेवाई फुल बराबर नजीक जेवाई आदा घर जेवाई गदे बराबर जब चाहेत बुलादा तसलं जमत नाही म्हणला हे मामा बिमाची पोरगी आपल्याला नाही म्हणला चल्लो म्हणला मी उद्या पोरगी बघायला चलो म्हणलं की ह्याची माय काय केली कासरा घेतली की निघाली फाशी घ्यायला आगाव ताप आहे मला आता ही पहिलं मामा फाशी घ्यायला निघाला होता आता माय फाशीला घ्यायला निघाली मग आता माईचं वचन म्हणून म्हणले हे बघ काही करावं लागेल तुला करावं लागेल माझ्या भावाला माझं वचन गेलेलं आहे मामा फाशी घेत होता म्हणून मी त्याला वचन दिलंय ते पोरगी तुला करावी लागेल आणि ते पोरगी नाही केले तर मी फाशी घेणार त्यानं म्हणला आई ते माझं वचन घे म्हणला मामाची फाशी तू चुकवलीस तू फाशी घेऊ नको उद्या मला घ्यायची वेळ आली तर येऊ दे
तू घेऊ नको म्हणजे यात विनोद म्हणून सोडा, पण वचनाला बांधलेली माणसं होती बरं का. पितृवचन, सेवापती, या भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये 5 माय माऊल्या अशा होऊन गेल्या धन्य पतिव्रता. एका माऊलीने तिच्या नवऱ्याला शाप होता, सूर्य उदय होण्याबरोबर तुझं सौभाग्य नष्ट होईल, तुझा मालक अरे हे पोलीस स्टेशनवर दरोडा झाला की हो. ऐका काय काय सांगू लागतो का मी. आ? गेलं का सगळं? हा करेक्ट. वा, तुझं सौभाग्य नसतो, सूर्य उदय होण्याबरोबर तुझा मालक मरेल, तुझं सौभाग्य नष्ट होईल. मालक मरेल आणि सौभाग्य नष्ट होईल म्हणण्याबरोबर तिने काय केलं, वाटीत पाणी घेतलं, वाटीत पाणी घेतलं, स्वतःच कुंकू तोंड वाटीत पाहिलं, कुंकू टाकलं आणि सूर्याकडे धरून उभे राहिले. तो उगवतोच कसा पाहते. नाही उगवला. 4 महिने सूर्य उगू दिला नाही. आणि मग कोण अशी पतिव्रता माय माऊली आ, तिनं सूर्य उगू दिला नाही. त्या पतिव्रता माऊली नाही. आताची पतिव्रता नवऱ्याला मिस कॉल येऊ देत नाही म्हणा. आणि त्याला फोन आल्यावर ह्यानं साधा भीते म्हणजे त्याचं नरड अरे कुठले पतिव्रता. अशा 5 पतिव्रता होऊन गेल्या म्हणून सेवापती महाराज म्हटले, हेच विष्णूची महापूजा. मुख्य मुद्द्यावर या. देवपूजा म्हणती म्हणजे कोणती? नोकर आणि मालकाचं इमानदारीनं काम करणं ही देवाची पूजा आहे. बरोबर. पतिव्रता स्त्रीने म्हणजे सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतिराजाची सेवा करणे ही देवाची पूजा आहे. मुलांनी आपल्या बापाच्या वचनात राहणे, आई वडिलांची सेवा करणं हे देवाची पूजा आहे. इथं आई वडिलाला लाथा घालायच्या आणि मोठा झेंडा 25 माळा घेऊन पंढरपूरला जायचं. ह्याच्या बरगाड्या ठोकल्या पाहिजे. नाही बरं, लाज वाटली पाहिजे तुम्हाला सांग. आई वडिलाला अण्णाला मोतात करून सोडायचं आणि भला मोठा कुंकुन बुका लावून पंढरपूरच्या आळंदीच्या वाटेने दुसऱ्याला बेजार करायला जाते. आई वडिलांची सेवा करा ही खरी. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं, खरी देवाची पूजा या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलंय. हेच विष्णूची महापूजा कोणती? स्वामी काज हेच विष्णूची महापूजा. गुरु भक्ती हेच विष्णूची महापूजा. पितृवचन हेच विष्णूची महापूजा. सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या, याच्यापेक्षा दुसरा अनुभव नाही. सौभाग्यवती स्त्रीने रोज आपल्या मालकाची सेवा करावं. रोज उठल्याबरोबर देवाच्या पाया नाही पडलं तरी चालेल, पण आपल्या नवऱ्याच्या पाया पडावं. कोण पडाव? बायकोनं नवऱ्याच्या पाया पडाव. 17 वेळा सांगून जर तिनं ऐकत नसेल तर आपण तिच्या पडाव. कोणीतरी कुणाच्या पडाव, काय फरक पडणार आहे? तिनं पडली काय ना, आपण बाहेर सांगू नये फक्त. कोण बघाल? कोण बघाल? बाईने आपल्या नवऱ्याच्या पाया पडाव, रोज पाया पडाव, सकाळ पडाव, संध्याकाळ पडाव. पण नवऱ्याचे पाय पाया पडण्यासारखे नीट राहाव. कसं वाटालय?
अनुभव नाही तुझा विठ्ठला. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आला विठाला. सत्य बोले मुखी दुखवे अनेकाचे दुखी, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. ढोबार माई ढोबार माई, जय जय ढोबार माई. ताली वाजवा सर्वांनी. ढोबार माई, माई, जय जय ढोबार माई. निश्चयाचे बळ तुका म्हणे, हेच फळ, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. माणसाच्या जीवनामध्ये निश्चय असावा. निश्चय या शब्दाचा अर्थ दृढ विश्वास. दृढ विश्वास, आत्मज्ञानाने अंतःकरणातून. हे पहा, एखादी घटना आपण आपल्या डोळ्याने जर वाचली असेल, अभ्यासातून केलेली असेल, तर ती बोलत असताना निर्भीडपणाचं वक्तव्य बाहेर पडत असतं. आणि ऐक्यू असलं का वरून वरून मग खरं का खोटं माहिती नाही. बरोबर आहे ना. कल्पना करा, कीर्तनाला येण्याचा आपण मनामध्ये
अगोदर विचार केला, नंतर निश्चय पक्का झाला, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. आणि माणसाच्या जीवनामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या पदरी परमेश्वराच्या आणि संतांच्या कृपा आशीर्वादाने काही मिळावं वाटत असेल, मिळावं वाटत असेल, निश्चय महत्वाचा आहे. तेच फळ आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान देणार आहे. अगदी माझ्या अल्प बुद्धिमत्ताप्रमाणे थोडस या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. फार मोठ्या विद्वान मंडळींची कीर्तन ऐकणारी मंडळी आपण आहात. महाराष्ट्रातून नामांकित ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये सर्वस्व अर्पण करणारे, मी सुरुवातीला बोलून गेलो, चांदेगावकर महाराज असतील, मामासाहेब मार्तळेकर असतील, दुंडा महाराज असतील, आदी करून अनेक संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर आहे. साक्षात तुकोबारायांचं वैकुंठ धाम असल्यासारखं आपल्या फाट्यावरचं वैभव आहे. 2 वर्षे मला फाट्यावरती येण्याचा योग आला आणि खर तर इथं येण्याची काही इच्छा नव्हती तशी. संपलं आपलं. नंतर चालीला वगैरे चालू केलं तरी चालते. आता ही घरगुती चर्चा आहे, ही 1, 2, 2.5 तास होती. कीर्तन संपलं आपलं. निश्चयाचे फळ तुका म्हणे हेचे फळ, तुम्हाला बी तेच, आम्हाला बी हेच.